नमस्कार. जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी फॉर्म भरला असेल, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदांसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल की तीनही पोस्टसाठी नॉन टेक्निकल पार्ट सेमच आहे. म्हणजे एकदा अभ्यास करायचा आहे, तीनही पोस्टचा ऑटोमॅटिक सगळा अभ्यास आपला होऊन जातोय. आता याच्यासाठी आपण काय केलं आहे, यूट्यूबवर आपण घेतोय अतिसंभाव्य प्रश्नांची महायज्ञ सिरीज. याच्यामध्ये आपण काय करतोय की आतापर्यंत जे जे PYQs आहेत ते आपण घेतोय, त्यांच्यापासून आपल्याला काय काय शिकायला भेटतंय ते तर आपण बघतोच. ॲट द सेम टाइम आपण 15 सेकंदामध्ये त्याचं उत्तर पण फाइंड आउट करतोय. चला सुरू करूया. हा आहे नॉन टेक्निकल पार्ट. पण जो टेक्निकल पार्ट आहे याच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशनवर ऑलरेडी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. सायंटिफिक असिस्टंटसाठी जो टेक्निकल पार्ट आहे, केमिस्ट्री आणि फोरेन्सिक सायन्स याची बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. म्हणजे ना पूर्ण 80 मार्कांची आपण त्या ठिकाणी तयारी करत आहोत. पुढे जर तुम्ही वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर टेक्निकल पार्टची आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. तुम्ही जर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकल पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपला यूट्यूबवर होणारच आहे कव्हर. याच्यासाठी काय स्टडी प्लॅन करायचा आहे तो देखील मी ॲप्लिकेशनवर पहिलाच व्हिडिओ बनवून दिलेला आहे. तुम्हाला स्टडी प्लॅन इम्पॉर्टंट म्हणून तो आहे, तिथं ते बघायचं. आणि यूट्यूबवर जो आपण नॉन टेक्निकल पार्ट बघतो ते मोर दॅन सफिशियंट आहे. पण टेक्निकल पार्टची तुमची फार अडचण होती, त्याच्यासाठी आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. सगळ्या बॅचेस डेडिकेटेड आहे, बरोबर, कारण प्रत्येकाची एक्झाम डिमांड वेगळी आहे. जर तुम्ही वरिष्ठ लिपिक भांडारसाठी फॉर्म भरला असेल त्याची सुद्धा टेक्निकल बॅच, डेडिकेटेड बॅच, 80 मार्कांची तयारी आपण ॲप्लिकेशनवर करत आहोत. जर टेक्निकल बाबत तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल टेक्निकल पार्टची तर गुगल प्ले स्टोअरवरून केमटीच ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या नंबरवर कॉल करू शकता. चला आज आपण बघणार आहे बुद्धिमत्ता चाचणीचे PYQ अतिसंभाव्य प्रश्न. पहिला प्रश्न स्क्रीनवर अशा पद्धतीने आहे, पण आपल्याला ना फार कमी वेळेमध्ये त्याची प्रॅक्टिस करायची, म्हणजे 15 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर भेटलंच पाहिजे. चला बरं, लागा कामाला, शोधा आन्सर, शोधा. डन. बघा प्रश्न काय आहे आणि कसा सोडवायचा आहे, त्याच्यातून काय काय शिकायला भेटतं ते पण फार महत्त्वाचं असतं. नुसतं फक्त प्रश्न आणि उत्तर नाही शोधायचे. डन. देखो अच्छे से. बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न अजिबात इगोवर घ्यायचे नाही. मी तुम्हाला ट्रिकच देऊन ठेवतो. बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न अजिबात इगोवर घ्यायचे नाही की मी अमुक प्रश्न होता आणि खूप वेळ दिलेला आहे, काही झालं तर याचं कामच करणार, मी शोधणार म्हणजे शोधणार. इगोवर घेतला तुमचा कार्यक्रम झाला. एक दुसरी गोष्ट, पूर्ण प्रश्न वाचायचा आहे, पूर्ण ऑप्शन्स बघायचेत आणि मगच क्लिक करायचं आहे. चला प्रश्न काय बघूया. संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती 5 आहेत, किती 5 आहेत ज्याच्या लगेचच नंतर 6 आहे पण लगेचच आधी 7 नाही. आता ना कसं शोधू, एवढं सगळं दिलं, काही टेन्शन नाही घ्यायचं. ते म्हणतायत की तुम्ही ना 5 शोधा, पण काय, ज्याच्या लगेचच नंतर 6 असला पाहिजे. म्हणजे ना मला 56 ही संख्या शोधायची बरं का, पण आधी मात्र 7 नकोय, पण आधी मात्र 7 नको. मग मी काय करायला पाहिजे, 56 संख्या शोधायची. बघा जिथे 5 आला तिथं फक्त 56 आहे का, बघा इथे नाही ना, इथे नाही, 5 56 आहे. 56 ही संख्या आधी शोधून घ्या, पण आधी 7 नको. इथं 7 आहे ते नंतर बघू आपण. 56 संख्या शोधा, 56 शोधायची फक्त. डन डन डन. शोधा 56. इथे एक आहे, 2च सापडलेत आपल्याला. आता बघा 56 ही संख्या आपण आधी चेक करून घेतली की 56 कुठे आहे. आधी 7 नको, इथं आधी 7 आला, ही नाही चालणार. इथं नाहीये 7, आधी 4 आहे, ही चालते. झाला, उत्तर भेटलं तुम्हाला. अशा पद्धतीने ट्रिक वापरायची. खूप असं लगेच 5 शोधा मग शेवटी 6 शोधा मग 7 नको असं केलं ना मग अडचण होती. ते काय म्हणतात बघा रे, किती 5 आहेत, याच्यामध्ये किती 5 ह्या संख्या आहेत ज्याच्या लगेचच 6 आहे. म्हणजे 56 शोधा ना तुम्ही, 56 शोधा, फक्त 7 आधी असेल ती कट करून टाका. आपल्याला आन्सर भेटलं. किती भेटलं, एकच आहे. डन. भेटलं ना आन्सर. सिंपल होतं की नाही. अशा पद्धतीने शिकायचं. आपल्याला ट्रिक कळली याच्यामध्ये. चला दुसरा प्रश्न बघा स्क्रीनवर. शोधा बरं, 15 सेकंदामध्ये शोधा. काय प्रश्न नीट वाचा. दिलेल्या पर्यायांपैकी, बरोबर प्लुरल आहे ना, पर्यायांपैकी, एक नाही जास्त आहे, एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल. त्यांनी विचारलंय हे जे प्रश्नचिन्ह आहे ना, इथं कोण संख्या येणार आहे. आपल्याला माहितीये हे प्रश्न जे असतात ना अशा पद्धतीने, इथं एक ट्रिक असते. जर आहे ना संख्या एका बरोबर सारख्या वाढतात म्हणजे एकच सिरीज आहे,
पण एकदा वाढते डाऊन होते, एकदा वाढते डाऊन होते, म्हणजे ना तिथं 2 सिरीज किंवा 2 पेक्षा जास्त सिरीज असण्याचे चान्सेस आहेत. तिसरी गोष्ट याच्यामध्ये ते तर कळलं, याच्यामध्ये ना इगोवर घ्यायचं नाही. म्हणजे कसं की काही झालं तरी शोधायचंच अजिबात नाही, कारण ना ह्या संख्या ते कुठूनही काही टाकू शकतात, कधी वर्गमूळ घनमूळ काहीच गोळ घालतील. त्याच्यामुळं पहिला एक साधारणतः 1 मिनिटापर्यंत जर कळलं तर ठीक, नाहीतर त्याला स्किप करा, नंतर शोधू त्याला, आधी पुढचे प्रश्न घ्यायचे. डन. आता सुद्धा पण मग समजा 1 मिनिटात काय करू मी, तर सध्या काय करायचं, गॅप शोधा, डिफरन्स. 6 आणि 4 10, 4चा फरक आहे की नाही इथे, बरोबर, म्हणजे 506 आणि 4 510. त्यानंतर इथं कितीचा फरक आहे, 10 आणि 6 16, 06चा फरक आहे. 16 आणि 4 20 आणि 4 24, 08चा फरक आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा ना, 4 आणि 2 6 आणि 2 8, म्हणजे इथं ना 10चा फरक असला पाहिजे बरं का. 24 आणि 10 34. अरे वा, करेक्ट आलं. हे बसलं की समजूनच घ्यायचं की आता आपला आन्सर येणार आहे. मग 4 आणि 6, 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12, 12चा फरक असला पाहिजे. बघा 534 अधिक 12, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4, 546. बघा कुठे, बघा कुठे आलं का नाही आन्सर, भेटला आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला शोधायचं होतं. डन. सोपे सोपे प्रश्नच असतात, पण ना वेळ खाऊ असतात. काही काही क्वेश्चन हे ना अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात की तुमचा वेळ खाण्यासाठी. तिथं ओळखलं पाहिजे की ही गुगली आहे, बरोबर आहे, ही गुगली आहे, याला फक्त खेळून काढायचंय. चला पुढे बघूया. तिसरा प्रश्न स्क्रीनवर. अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी हा टेबल लागेल तुम्हाला. टेबल व्यवस्थित करून ठेवा. डन. टेबल व्यवस्थित, आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. अशा पद्धतीने टेबल गेल्या गेल्या प्रश्न आला की असा टेबल एकदा ड्रॉ करायचा आहे. डन. देखो अच्छे से. टाइम ऑफ. भेटलं का आन्सर, भेटलं का नाही भेटलेलं तुम्हाला इतक्या लोक. 15 सेकंदात होईल कसं, एवढं चेक करावं लागेल तुम्हाला. डन. याच्यासाठी ट्रिक वापरावी लागेल. जर तुम्ही असं शोधत बसले ना, डी म्हणजे 4, मग इथं तर कॅट आला, मग नाही शोधता येणार. याच्यासाठी हा टेबल फार महत्वाचा आहे. बघा डी बरोबर 4, काय विचारलंय बघा, त्यांनी सांगितलंय डी बरोबर 4 आहे. काय म्हणतायत ते, म्हणतायत डी बरोबर 4. मग ना तुम्हाला इथे बघा, इथं बघा डी साठी आपण 4च म्हणतोय. अरे अच्छा, इथं हे टेबल कळलं का तुम्हाला. आपण काय करतोय, 26 अल्फाबेट्स आहेत, बरोबर. हे तर ए टू झेड, तर यांना पहिल्यांदा 13 म्हणायचं, यम पर्यंत, यन पासून झेड पर्यंत 14 ते 26. अशा पद्धतीने हा टेबल ड्रॉ करायचा, बरोबर. नेहमीच लागणार तुम्हाला, अल्फाबेट आले की लागल. मी बघितलं डी साठी आपण 4 म्हणतोय, ते पण 4 म्हणतात. अरे वा. मग कॅट साठी 24 म्हटलंय, कसं कळणार, कसं कळणार बघा. मग मी काय करणार, सी ए आणि टी कुठे गेला, टी कुठे गेला, कुठे गेला पळून. मग यांची बघा काय काय लॉजिक वापरू शकतो. ए म्हणजे 1, सी म्हणजे 3 आणि टी म्हणजे 20, 20 आणि 3 23 आणि 24. अरे म्हणजे ना हे जे अल्फाबेट यांची बेरीज केली, म्हणजे कॅट बरोबर 24, डी बरोबर 4 आलं. आता लायन बरोबर काय, काहीच करायचं नाही, यांची बेरीज करायची आपल्याला. LION. बघा आय सापडला, LIO आणि यन कुठं गेला, इथे गेला. करा बरं बेरीज. आय म्हणजे 9, बरोबर. आता तुम्ही लायन्स म्हटलं तर तुम्ही तसंच करा. मग यल म्हणजे 12, बरोबर. आय म्हणजे 9, ओ म्हणजे 15, बरोबर. आणि यन म्हणजे किती, 14, बरोबर. 15 दुने 30, 29, 29 आणि 10, 29 आणि 10, 29 39 38 39 40 50. 50 आलंय का बघा बरं नीट, परत एकदा चेक करा, मे बी चुकेल. LION. बेरीज करा. 12, बरोबर. 12 आणि 10 22 21 21 आणि 15 दुने 30, 30 29 आणि 21, 9 1 10, 1 2 2 4 5. करेक्ट. पुन्हा क्रॉस चेक केलं मी, मे बी पॉसिबली चुकू शकतं म्हणून. 50 आलं. डन. सेम आहे, ट्रिक महत्वाची आहे, म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने शोधावं लागेल. अशा पद्धतीने टेबलने शोधायचंय. डन. प्रश्न कळला कशा पद्धतीने असू शकतो. चला पुढचा प्रश्न बघूया. देखो काय पुढचा प्रश्न काय आहे बघा. खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. डावी बाजू उजवी बाजू क्रम दिलेला आहे काहीतरी. काय म्हणतायत, वरील क्रमामध्ये अशी किती अक्षरे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि ज्याच्या लगेचच आधी एक विषम संख्या आहे. पहिली गोष्ट, समसंख्या कळतात ना आता, सम आणि विषम.
सम म्हणजे कोणत्या 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. विषम म्हणजे काय 1 3 5 7 डॅश डॅश डॅश. कळलं का? ते काय म्हणतायत माहिती का? या क्रमामध्ये अशी किती अक्षर आहेत म्हणजे अल्फाबेट्स आहेत ज्याच्या लगेच नंतर सम आणि आधी विषम. आता ना एवढं वाचत नाही बसायचं. अक्षर इथं बघा, इथं फक्त एवढा शब्द महत्वाचा लक्षात ठेवायचा, नंतर सम आधी विषम. बस काय म्हणायचं, अल्फाबेट शोधायचा, नंतर सम आधी विषम, नंतर सम आधी विषम. बघा नंतर सम आधी विषम नाही, नंतर सम आधी विषम, नंतर सम आधी विषम, असंच करावं लागेल. बघा नंतर सम नाही, आधी एक सम बघायचे, नंतर सम अशा पद्धतीने, नंतर सम आधी विषम. बघा नंतर सम आधी विषम, नंतर सम आधी विषम, अशा पद्धतीने शोधावं लागेल. नंतर सम आधी विषम, इथे बघा नंतर सम आधी विषम, बरोबर, नंतर सम आधी विषम, दोनच सापडल्या, हो की नाही? अशा पद्धतीने अल्फाबेट शोधायचे, पण नंतर सम आधी विषम असं म्हणून 2 भेटल्या. अशा पद्धतीने अशी टेक्निक वापरायची आणि आन्सर शोधायचे. फक्त याच्यामध्ये कीवर्ड महत्वाचा, नंतर सम आधी विषम. मग मी फक्त फोकस करतोय, मी कसं शोधतोय, मी फोकस करतोय अल्फाबेटवर. अल्फाबेट बघितला का लगेच नंतर सम म्हणून बघतो. आता बघा परत एकदा दाखवतो तुम्हाला. नंतर सम इथं बघा, इथं नाही, नंतर सम नाही, नंतर सम नाही, नंतर सम नाही, नंतर सम मग नंतर सम जर आला तर मग मी चेक करतो आधी विषम. कळलं? नंतर सम नाही, नंतर सम आधी विषम तर नाही, नंतर इथे नाही, इथे नाही, इथे, नंतर सम आधी विषम नाही, नंतर सम, मग सम आली म्हणून विषम चेक केली, बरोबर, नंतर सम आली म्हणून विषम तर नाही, म्हणजे 2 संख्या भेटल्या. अशा पद्धतीने डन. कीवर्ड महत्वाचा, नंतर सम आधी विषम. चलो नेक्स्ट 5वा प्रश्न. मुद्दाम होऊन मी एकाच याच्यात वेगवेगळ्या टाईपचा क्वेश्चन घेतला, जेणेकरून हा जो पार्ट आहे तुमचा कम्प्लीटच होऊन जाईल. हे सगळे PYQच आहेत. खालील पर्यायांमधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असे पद निवडा. या ठिकाणी कोणते पद येईल ते निवडायचं आहे. बरोबर, निवडा बरं. सापडलं काय आन्सर? डन. एकदमच सोपं आहे. आता बघा इथं एकदा जस्ट ओव्हरलुक जर केलं, BCEFGKLXY म्हणजे ना इथं जे येईल त्याच्या पुढचा लगेच इथं येईल. कसं शोधणार? बी आणि एफ नंतर के, नंतर इथं कोण आणि नंतर एक्स यायला पाहिजे. मग मी फक्त काय करतो, बी ला अंडर सर्कल करतो, बी नंतर कोण एफ, नंतर कोण के आणि नंतर एक्स आहे. बरोबर आहे. आता बघा बी नंतर 3 सोडले, एफ आला, मग 1 2 3 4 सोडले, मग के आला, मग इथं 5 सोडा बरं, 1 2 3 4 5 सोडले, मग क्यू यायला पाहिजे होता, मग 6 सोडावं लागतील, 1 2 3 4 5 6 सोडून एक्स आला, म्हणजे आपण बरोबर आहे. क्यू आणि याच्या पुढचा लगेच आहे बघा ना, बी नंतर सी, एफ नंतर जी, म्हणजे क्यू आर यायला पाहिजे होता. आला का इथे? क्यू आर. भेटलं का आन्सर? अशा पद्धतीने शोधायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबर एकदमच सोपा आहे. कसा शोधणार? डायरेक्शनवर क्वेश्चन आहे हा. डायरेक्शनवर आपण पहिल्या सेशन मध्ये पण बघितलं होतं. तिथं जर ती टेक्निक तुम्हाला कळली असेल तर सेम टेक्निक आता वापरायची आहे. चलो काय प्रश्न बघा. युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने चालवली, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. त्याच्यावर का? तुमच्या नाही, त्याची उजवीकडे वळाला आणि गाडी 4 किलोमीटर चालवली, त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला, त्याच्याच वळाला, तुमच्या नाही, आणि गाडी 8 किलोमीटर चालवली, तो आता आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे? असे प्रश्न तुम्हाला जेव्हा सोडवायचे असतात तेव्हा मात्र तुम्हाला डायरेक्शन्स माहिती पाहिजे. डायरेक्शन्स मी खूपदा सांगितलेल्या आहेत. असं काढा, अशा पद्धतीने ड्रॉ करा. इकडं कोण असतं? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. बरोबर. ऍट द सेम टाइम याच्या उपदिशा पण महत्वाच्या आहेत. आता मी कसं लक्षात ठेवतो, इथून सुरुवात करतो मी. आग्नेय, त्याच्या अपोजिट वायव्य, या ठिकाणी नैऋत्य आणि या ठिकाणी ईशान्य. बरोबर. मला अशी सवय आहे, तुम्ही ज्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता त्या पद्धतीने ठेवा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. काय म्हटलंय? युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने चालवली. दक्षिण दिशा त्याची, आता त्याची दिशा नाही बघितली इथं, आता आपण फिक्स केलेल्या आहेत ना दिशा. दक्षिण कुठे? खाली आहे ना, मग तो खाली आलाय किती? 8 किलोमीटर. मग मी असं कन्सिडर करतो तो इथून सुरुवात झाला, तो दक्षिण दिशेला 8 किलोमीटर चालला.
गाडीवर चालला, गाडीवर बसून गाडी पळवली त्याने. युवराजने त्याची गाडी 8 किलोमीटर दक्षिण दिशेने, बघा ना इकडे दक्षिण खाली चालवली. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. बघा आता इथं फार महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही खाली येताय म्हटल्यावर तुमची उजवी दिशा कशी असेल? खाली तुमचं तोंड इकडे दक्षिण दिशेला, इकडे असेल की नाही? मग इकडे. मग काय म्हणतो, उजवीकडे वळाला आणि गाडी 4 किलोमीटर चालवली. मग आता इथून आपण काय करूया, इथून आपण 4 किलोमीटर तो इकडे आला. आता तो इकडे, याचं तोंड कुठे आहे बरं? आता त्याचं तोंड इकडे आहे, पश्चिमेकडे, बरोबर की नाही? म्हणजे तो इकडून असा इकडे आलेला आहे, बरोबर आहे. मग त्याचं तोंड बघा ना, इथून इकडे आला म्हणजे याचं तोंड कुठे आहे? पश्चिमेकडे. कळलं का इथपर्यंत? पुढे बघा. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. आता त्याचं तोंड इकडे आहे पश्चिमेकडे, तर ते उजवीकडे वर झालं ना, बरोबर. आणि 8 किलोमीटर चालला म्हणजे बरोबर याच्याच लेवलला इथं आला की नाही? तो याच्याच लेवलने तो इथे आला, हो की नाही? जास्त कमी जास्त करू नका, आहे त्याच्यामध्येच, त्याच लेव्हलने दाखवायचं इथपर्यंत. म्हणजे एकदम तो सरळ रेषेत आहे, दोघं पण एका समोरासमोर आहेत. आणि उजवीकडे वळाला आणि गाडी 8 किलोमीटर चालवली. इथे पण 8 किलोमीटर चालला. तो आता आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे? म्हणजे आपल्याला हा गॅप शोधायचा आहे, बरोबर आहे की नाही? हा गॅप आता किती असेल? तर समोरासमोरील बाजू सेम आहेत. इथं 8 इथं 8, म्हणजे इथं 4, तर इथं 4च किलोमीटर. काय शोधायचं? तर काही विशेष नव्हतंच ना, एकदमच सोपा होता प्रश्न. उत्तर पर्याय क्रमांक 3. कळलं का? पर्याय क्रमांक 3 4 किलोमीटर. पण या प्रश्नावरून तुम्हाला आता दिशा कळतात, उपदिशा कळतात, मी कशा पद्धतीने सोडवतो ते देखील कळतंय. ऑलरेडी तुम्ही जर बाकीच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास दिला असेल तर तुम्हाला एकदमच सोपं क्वेश्चन वाटत असतील. पण हे सगळे PYQs आहेत. अशा पद्धतीचे, अशा टाईपचेच प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. त्याच्यामुळे अशीच प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. तुम्ही जर राज्यसेवेचे किंवा कंबाईनचे प्रश्न इथं वापरले तर काहीच उपयोग होणार नाही. ते क्वेश्चन्स वेगवेगळे आहेत. इथं मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्ष द्यावं लागतं. पुढचा प्रश्न बघा बरं. चलो, नातेसंबंध ऑलरेडी मी पहिला घेतलाय. सेम टेक्निक वापरा. मी त्यावेळेस सांगितलं होतं, जर तुम्ही ऑलरेडी शिकलेले असाल आणि तुमची एक टेक्निक असेल तर तीच वापरा. लगेच टेक्निक बदलू नका. मला ज्या पद्धतीने सोपं वाटतं मी ती टेक्निक वापरतो. तुम्हाला जे वाटतं तुमचे आन्सर करेक्ट येणं गरजेचं आहे. डन. चला, मी तुम्हाला ना टेक्निक शिकवतो पुन्हा एकदा. मी काय सांगितलंय, नेहमी पुरुष हा चौकोन दाखवा, लेडीज असेल स्त्री वर्तुळाकार दाखवा, दोघांमध्ये पती पत्नीचं नातं असेल तर डबल हेडेड ॲरो दाखवायचा. पण पुरुष आणि एखादी स्त्री दोघांमध्ये ॲरो दाखवला तर ते एक तर भाऊ बहीण आहेत आता, बरोबर. ते भाऊ बहीण झाले. भाऊ भाऊ म्हटलं तर दोघं पण असे दाखवावं लागेल, बरोबर. इथपर्यंत कळलं होतं. पुढची पिढी दाखवायची असेल, समजा हा आहे आणि ही याची बायको आहे, बरोबर. आता डबल हेडेड ॲरो. यांच्या खालची पिढी दाखवायची असेल तर तुम्ही असं खाली दाखवायचं, वरची पिढी वर दाखवायची. याच्यापेक्षा रॉकेट सायन्स याच्यामध्ये आपण काही पाहायची गरज नव्हती. इथं मात्र मी तुम्हाला ना एक फार महत्वाची गोष्ट शिकवली होती. हा शी फार महत्वाचा आहे बरं का. ते आता तुम्हाला आत्ता पण कळणार आहे का आपण इथं मी का हायलाइट केलं बघूया. सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे, बरोबर. असे जेव्हा जेव्हा नावं घेतले जातील तेव्हा त्यांची नावं लिहायची, कारण लक्षात राहतं. मग मी काय करतो बघा, सौ लिहितो फक्त, सौरभ. आता तो पुरुष आहे, त्याच्या नावावरून कळतंय. जसवीरचा भाऊ आहे. सौरभ आणि जसवीर जे आहेत, बरोबर, हे काय आहेत? एकमेकांचे भाऊ आहेत. म्हणजे आपण रेषा दाखवायची, फक्त दोघं भाऊ भाऊ दिसतात. प्रिया ही राहुलची बहीण आहे, काहीच कळत नाही. इथं नाही ना आता इथं प्रिया आणि राहुल दोघं पण नाही दिले. मग तेवढाच नंतर बघू आपण, यांना नंतर बघू, बरोबर. यांना आपण नंतर बघूया. पुढे जसवीर. आता यांच्या दोघांशी संबंध असलेलाच लगेच घ्यायचं. जसवीर आलेला आहे बघा. जसवीर प्रियाचा मुलगा आहे. हा जो जसवीर आहे ना तो या प्रियाचा मुलगा आहे. मग मी फक्त प्री म्हणतो, पण प्रिया तिच्यावरूनच कळतं का कोण आहे, ती लेडीज आहे, बरोबर. प्रियाचा मुलगा. मग ही आता मुलगा म्हणजे पुढची पिढी, म्हणून मी असं फक्त असं केलं, बरोबर. याच्या प्रियाचा हा मुलगा आहे. नंतर काय म्हणले, प्रिया ही राहुलची बहीण आहे. ही जी प्रिया आहे ती कोण आहे? ती कोण आहे? बहीण आहे. आता इथं तुम्ही डबल हेडेड नका करू, नाही तर चुकले. ही प्रिया ही राहुलची, हा राहुलची कोण आहे? बहीण आहे. सिंगल आपली इथं डबल हेडेड दाखवलेलं नाहीये. पुढं काय प्रश्न? तो लय महत्वाचा, तो फार महत्वाचा बघा. सौरभचे प्रियाशी काय नाते आहे? म्हणून मी नेहमी सांगतो शी म्हणजे काय का त्यापासून सुरुवात करा असं ते म्हणतात. प्रियाशी सौरभचे, बरोबर. मग यांच्या दोघांमध्ये काय नातं आहे? प्रियाशी सौरभशी. मग प्रियाचा हा कोण झाला रे? हिच्या मुलाचा भाऊ,
प्रियाचा मुलाचा भाऊ म्हणजेच मुलगाच झाला. मग काय म्हणायचं, प्रियाशी म्हणून प्रियापासून सुरुवात केली. मुलगा मुलगा, भाऊ नाही, अंकल नाही, वडील नाही. कळलं? अशा पद्धतीने शोधायचं होतं. सिंपलच होता. चलो नेक्स्ट देखो. 8वा नंबरचा प्रश्न. मुद्दामहून मी तोच प्रकार घेतला कारण आज मात्र हा प्रकार तुमचा संपलाच पाहिजे. जर झेड बरोबर 52, टाइम लावायचा. ओके, लगा देंगे, क्या दिक्कत है? कोई दिक्कत नाही आहे. 15 सेकंदामध्ये सोडवा. प्रॅक्टिस होईल तुमची. प्रॅक्टिस झाली पाहिजे. इट्स अ माइंड गेम. मी नेहमी सांगतो हे माइंड गेम आहे. कन्फ्यूज झाले, टेन्शन मध्ये राहिले का तुमचा कार्यक्रम झाला. एकदम रिलॅक्स राहिलं पाहिजे. आपले स्टुडंट्स नेहमी रिलॅक्स असले पाहिजे. चलो देखो अच्छे से. भेटलं का आन्सर? कधी कधी हे चार्ट पण बघायची गरज नाही पडत. तुम्हाला ना अंक लक्षात राहिले पाहिजे. मी म्हणाल एकदा पाठ करण्याचा प्रयत्न करा वेळ असेल तेव्हा. आता काय वेळ नाही आपल्याकडे, नाही तर पाठ करत बसा. चार्ट असं नाही, एकदा लिहून घेतले. मी काय केलंय, A to M लिहिले 13 पर्यंत आणि N to Z लिहिले 14 पासून 26 पर्यंत. बघा, जर Z बरोबर 52, V बरोबर 44, तर U बरोबर काय? आता बघा, Z बरोबर 52, आपले तर 26च आले. बघा ना, Z बरोबर 26. कलर बदलूया. Z बरोबर काय आले? 26 आणि इथं तर 52 दिले. काय लॉजिक वापर? अरे अच्छा, 26 जुने, मग कळलं 52 आहे बरोबर. 25 जुने 50 आणि 2 52, म्हणजे झेड म्हणजे दुप्पट करून राहिले. एवढं मला इथून कळलं. पण क्रॉस चेक करावं लागेल ना. व्ही बरोबर 44 कसं आलं? व्ही कुठे? 22. अच्छा, 22 जुने 44. अच्छा, आता आपल्याला ते हॅक झालंय की यांना ना दुप्पट करायचंय बरोबर. मग यू कुठे? यू OPQR यू बरोबर 21 आहे. 21 जुने 42 बरोबर. 20 जुने 40 आणि 2 42. आन्सरच भेटलं ना. सिंपल होतं की नाही? अशा पद्धतीने आपल्याला इझिली टेक्निक वापरून आन्सर्स भेटतात. फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे का नेमकं त्यांनी काय केलंय. चला 9वा प्रश्न बघा. एकच पॅटर्न आपण फॉलो केला. कशा पद्धतीने त्याच्यावर, आता ह्या पॅटर्नवर काही तुमची अडचणच राहणार नाहीये. देखो अच्छे से. 4 अक्षर समूह दिलेले आहेत. 1 2 3 4. त्या ज्यापैकी तिघांमध्ये विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे. तो वेगळा अक्षर समूह ओळखा. इथं चूक काय होती हे महत्वाचं आहे. वेगळा जो आहे तो ओळखायला सांगितलं बरोबर. गटात न बसणारा शब्द कसं शोधणार रे? लावा बरं डोकं. भेटलं का तुम्हाला आन्सर? आन्सर भेटलं? बघूया करेक्ट आहे का नाही. काय करायला पाहिजे मला असे प्रश्न आहे ना, मला बऱ्याचदा अशी सवय होती की मी ना जनरली म्हणजे ह्युमन टेंडन्सीच आहे की समजा मी प्राध्यापक आहे आणि मला समजा आता उद्या सांगितलं TCSने की सर तुम्हाला अपॉइंट केलंय आणि आता प्रश्न बनवा. तर मी एखादा प्रश्न बनवला तर मला ह्युमन टेंडन्सी तुमची किंवा माझी कोणाची पण की त्याचं उत्तर पहिल्यामध्ये ठेवायचं नाही. जनरली असं होतं की काय करतो आपण की पहिल्यामध्ये उत्तर ठेवायचं नाही. कधी कधी येऊ पण शकतं बरोबर. रेअर चान्सेस असतात, पॉसिबिलिटी असते की पहिल्यामध्येच उत्तर. आपल्याला काय वाटतं आपलं उत्तर जे ना विद्यार्थ्याला असं लपून ठेवलं पाहिजे म्हणून बऱ्यापैकी 3-4 नंबरला असतात. पण असं काय सगळीकडे होत नाही. इथं होणार नाही म्हणून सांगितलं मुद्दाम. मला ते आठवलं. कधी कधी असं होतं की उत्तर 3-4ला ठेवलं जातं. म्हणून आपण मला पण ती टेंडन्सी होती का मी खालून सुरुवात करायचो. म्हणजे आधी 3रा-4था बघायचो. आता 3रा बघू काय केलंय त्यांनी. बघा बरं, KMO. एकदा इथं चेक करून बघू बरं कुठे आहे KMO. KM आणि O. अच्छा, म्हणजे एक सोडलाय, एक सोडला पुढचा, एक सोडला पुढचा. अच्छा, म्हणजे पॅटर्न हॅक झाला मला. CE आणि G म्हणजे इथे पण एक सोडला हो की नाही. म्हणजे हा पण पॅटर्न कळला मला. आणि म्हणजे हे पण आणि हा पण, हे दोघं सेमच पॅटर्नचे आहेत. QS आणि U. अच्छा, यांच्यामध्ये पण एकचा गॅप ठेवला म्हणजे तिघं बरोबर आहे. आता मी एक पाहणार नाही. डन. आपल्याला आन्सर भेटलं. म्हणजे इथं नाही आपला आन्सर. आपला आन्सर कुठे आहे? आपला आन्सर आहे वेगळा अक्षर समूह GHJ. चेक करायचा का तो? चेक करून पण बघा. GH इथं चुकलं. एक पाहिजे होतं, I पाहिजे होता आणि K पाहिजे होता. चला भेटला आन्सर एक आहे. चला पुढचं बघूया. 10 नंबर बघा. 10th नंबर. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधा. ही गहाळ आहे. इथं कोण आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी कोण असेल सांगा. मी तुम्हाला नेहमी सांगितलं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना एकतर इगोवर न घेणं
आणि एकदा एखाद्या मिनिटामध्ये सापडलं तर ठीक, नाही तर स्किप करून पुढे जाणं, नंतर त्याला वेळ देणं. MPSC मध्ये तुम्ही जर राज्यसेवेचा पहिला पेपर जर बघितला हार्ड कॉपी, पहिल्या पेजवर त्यांनी हेच दिलेलं आहे की तुम्ही सोयीस्कर पद्धतीने प्रश्न सोडवा पहिल्यापासून. एखादा प्रश्न अवघड आला तर त्याला पुढं नंतर वेळ द्या, सध्या पुढं चाला, असं त्यांनी व्यवस्थित इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे. मी काय सांगतो, नेहमी यांच्यात मधला गॅप शोधा. कधी कधी काय होतं, यांच्यातला गॅपमध्ये पण उत्तर सापडतं. म्हणजे ना याच्यात किती गॅप, याच्यात असं शोधून परत त्यांच्यामध्ये किती गॅप, मग उत्तर पण शोधता येतात. पण पहिलं तर आपण यांच्यामधला गॅप शोधायचा. 49 आणि किती 62 सांगा बरं. 49, 59, 60, 61, 62, 13चा गॅप आहे ना, प्लस 13 बरोबर ना. 9, 10, 11, 12, 13चा गॅप आहे. 9, 10, 11, 12 इथं शेवट पाहतो मी, फक्त लास्ट डिजिट बघतोय. नंतर 62 आणि 10, 72, 73, 74, 75, 76, 77 कितीचा गॅप आहे, 15चा गॅप आहे. नंतर 77 आणि 94, 77 आणि 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94 कितीचा गॅप आहे, 17चा गॅप आहे. अरे अच्छा, मग इथंच टेक्निक कळते मला. अच्छा, ते काय करतात, 13 नंतर 15 नंतर 17 नंतर यांच्यात 19चा गॅप असणार 100%. आणि मग यांच्यामध्ये ना 21चा गॅप असेल बघा ना. 13, 15, 17, 19, 21. पण क्रॉस चेक करायला पाहिजे. आता इथं 94 आणि बरोबर, मग यांच्यामध्ये 13, यांच्यामध्ये 15, यांच्यामध्ये 17, यांच्यामध्ये 19चा गॅप आहे का. 94 आणि 19 कधी कधी चुकू शकतं. 9, 1, 10, 3, 13 हातचा 1, 9, 10, 11, 113 आलं उत्तर बरोबर. 100% उत्तर आपलं बरोबर येणार. 113 आणि 21 किती, 3 आणि 1, 4, 3, 134 आन्सर भेटलं. चौथा पर्याय क्रमांक. अशा पद्धतीने उत्तर शोधायचं आहे बरोबर. लवकर सापडलं तर ठीक, 1 मिनिटामध्ये, नाहीतर त्याला स्किप करायचा. पुढचे प्रश्न घ्यायचे, उरला वेळ तर त्याला द्यायचा आहे आपल्याला. पण आता उरू द्या किंवा न उरू द्या, आपल्याला तर 100 प्रश्न ते विचारणार आहेत 90 मिनिटामध्ये. 90व्या मिनिटाच्या आधी 90व्या मिनिटाला तुमचे 100 वर क्लिक झालेलेच पाहिजे. एकही क्वेश्चन ब्लँक सोडून अजिबात यायचं नाही. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. जर सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.